हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आम्ही चालून आठवडी बाजारात भाजीपाला घेवाले. मग बाजारात आलो तो बाजारात दिसली मले मोठी गर्दी. मग मले दिसली हे आजी आपला झोरा घेऊन कोठे उगा तावात जात होती. आज्याचा फोन आला होता का आला होता कहिले. मग बाजारात आल्यावर आम्हाला दिसला खलीचा लहान भाऊ. मले वाटलं त्याच्या बायकोने त्याला भाजीपाला घेवाले पाठवलं असन. मग थोडसा समोर गेल्यावर आम्हाला दिसला बाजारात रशियाचा हा एक भाऊ. हा येथे कांदे अन लसण विकत होता. मग आम्ही घेतलो या भाऊकडून फुलगोबी. फुलगोबी म्हणजे पत्तागोबीची मोठी बहीण. मग आम्ही घेतलो या भाऊकडून भेंडी. तर मला दिसली हे आजी आपल्या झोऱ्यात लुकू लुकू मस्त वांगे टाकत होती. मग थोडसा समोर जाऊन आम्ही घ्यायला गेलो पत्तागोबी. पत्तागोबीले माझी आजी सल्ली गोबी म्हणते, काहू नका ते होकटीस वास मारते. मग आम्ही या काकाकडून घ्यायला गेलो कोहळा. मला वाटलं हा सगळाच कोहळा देते का आम्हाला, पण यानं आम्हाला थोडे थोडे तुकडे करून दिलं. मग आम्ही या आज्याकडून घेतलो मस्त लाल लाल गोल गोल टमाटर. मला वाटत होता हे टमाटर रशियावरून आणले होत का होत का बापा. थोडसा समोर गेल्यावर आम्हाला दिसला हा भाऊ अद्रक आला आणि सांबार विकत होता. हाही सांबार मस्त काहून का फेकूच मोजे बापा, काहून होतं माहीत नाही, जास्त झाला होता याच्याकडे का हो का. मग थोडसा समोर गेल्यावर आम्हाला दिसले हे इंग्लंडचे रसाळ आंबे. मला झाला रस खावाचा मन. मग मी हे आंबे घेऊन मागलो. थोडसा समोर गेल्यावर मले हा भाऊ कचऱ्यामध्ये बसून पैसे मोजत दिसला. मग चांगल्यानं पाहिलो तर हा तो कचरा नव्हता, तो भाजीपाला विकत होता ना, तो मोजत होता आपले पैसे. मग कांदे झालते थोडेसे स्वस्तात. आम्ही घेवायला गेलो कांदे, पण हा बापू काहू नका राऊंड पोत्यामध्ये हातच टाकेन. हा दुसरा भाऊ कोणाला का 2 बोटं दाखवत होता. कोणी याची फोटो काढत होता का काढत होता तर माहीत नाही बापा. त्या प्रकारे आमचा झालता घेऊन बाजार. मग बाजार घेऊन झाला तर पाहिलो तर 2 झोरे भरले होते मस्त मोठे मोठे. मला वाटलं कितीक पैसे गेले ना कितीक नाही बापा. असतं